सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समानतेबद्दल बोललेलो आहे, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, संविधानाचा अभ्यास करायचा असेल ना तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. लक्षात आलं का? आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी टिपी नव्हे, एकदम सिरियस मॅटर आहे. छोट्या छोट्या गोष्टी आडव्या तिडव्या वेगवेगळ्या डायनामिक्सनी समजून घ्यावं लागते ना. त्या इतक्या बोर राहते की आपण म्हणतो काय ऐकत आहो यार असं. पण जो खरा ऍस्पायरंट आहे ना तो त्या डेप्थमध्ये ज्यासाठी पेशन्सफुली सगळ्या गोष्टी समजून घेते, निवांतपणे पेशन्सफुली अभ्यास करते, वाचते, नाही तर एखादा व्हिडिओ पाहायचा, एखादा लेक्चर ऐकायचा तर सिरियसली ऐकते किंवा पाहते. टिपी पटकम खावा बे म्हणते, साला मजा नाही येत आहे भाऊ म्हणते. हा अबे मजेसाठी थोडी करायचं आहे, कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असेल त्याच्यात मजा राहते का? है ना? तसं नाही राहत, है ना? तर त्या समानतेच्या व्हिडिओमध्ये बघा मी काय सांगितलं. त्या समानतेच्या व्हिडिओमध्ये शेवटी मी डिस्टिंक्शन सांगितलेले आहेत. पाहिला नसेल तर पाहून घ्या. डिस्टिंक्शन्स कुठले? जे एक्सेप्टेबल असतील, म्हणजे ज्याच्यामुळे जी इनइक्वॅलिटी होते, विषमता होते, ते एक्सेप्टेबल आहेत बाबा. तर कुठले आहेत? आपण बोललो होतो त्याच्यावर. अर्जित जे आहेत, प्राप्त केलेले, अचीव्ड जे आहेत, आणि त्याच्या आधारावर जर काही डिस्टिंक्शन असेल तर असेलच. यस. निसर्गता तुम्ही बघा, निसर्गाने प्रत्येकाला सारखंच बनवलंय का? बनवलंय का? नाही. समान केलंय का? नाही. असमानता हे सत्य आहे. इनइक्वॅलिटी इज अ रियालिटी. पण निसर्गाने जेव्हा असमान बनवलेला आहे तर निसर्गाने असमान संध्या दिल्या आहेत का त्यांच्या विकासासाठी? नाही. निसर्गाने प्रत्येकाला स्पेस दिलेली आहे. निसर्गता तो म्हणतो की देख भाई तुझे कहा तक उडना है, क्या बनना है, क्या करना है. झाडाला म्हणते बघ तुला किती वाढायचं आहे, तू जिथे बीज पडलेलं आहे बघ तिथे सगळं आहे, आणि त्यानुसार तुला बनवलेलं आहे. वाळवंटात आहे तर वाळवंटात हिरवं कंच झाड मी बनवलेलं नाही, कॅक्टस बनवलेलं आहे, जेणेकरून तू तिथे टिकशील, फुलशील, खुलशील. बरोबर आहे, राईट? म्हणजे प्रत्येकाला त्यानुसार ती स्पेस, आंतरिक शक्ती निसर्गाने दिलीच आहे. परंतु असं असताना मानवीय समाजाला जर बघितलं तर मानवीय समाजात काय दिसते? निसर्गता आहे असं वाटते पण प्रत्यक्षात नाही. मग माहित होते की माणसानं टूप थोपवून दिलं. बघतो ना आपण असं. तर प्रत्यक्षात कोणत्या प्रकारची विषमता? प्रकार आले इथे, प्रकार आले. केवळ एक सारखी विषमता नाही, एकच प्रकार नाही, प्रकार आले. कोणत्या प्रकारची विषमता ही खतरनाक किंवा असमानता खतरनाक राहू शकते ते आज आपण बघणार. क्लिअर? चलायचं मग कॉन्सेप्ट क्लिअर करायचा. कारण कॉन्सेप्ट क्लिअर नाही करणार ते राईट टू इक्वॅलिटी हा जो आर्टिकल 14 to 18 आहे तो समजणार कसा? किंबहुना संपूर्ण संविधानाचा सार समजणार कसा? समजायचं? चला बघा, पहलवान कोण? सांगा उत्तर. तो म्हणाल काय फालतूचा विचारते यार, समजते ना सगळ्यांना कोण पहलवान काय. बरोबर आहे, मी काय लपत नाही बरोबर की हा कुंफूवाला आहे ना. हा नाही है ना, बरोबर आहे, हा पहलवान आहे, हा नाही आहे. मी म्हणतो हा आहे, म्हणा मारलाच गुगली नाही, गुगली नाही. आमचा हा कोण आहे? हड्डी पहलवान. कोण आहे? हड्डी पहलवान. हा पहलवान आहे, हा आमचा हड्डी पहलवान. काय होता, काही जण थोडाही खाल्ला तरी अशी मस्त बॉडी बनते, आणि काही जणांचा एवढा बेकार हाल राहते. तर हे असे जे आहेत ते आमच्यासारखे सिंगल हड्डीचे, आणि काही असते डबल हड्डीचे. बरोबर आहे, काय असते? डबल हड्डीचे. तर निसर्गता आपल्याला काय दिसते? निसर्गाने काहींना मस्त पहलवानकी दिली आहे आणि काहींना बिचारांना सुकडे सुकडे ठेवले आहे, काही खा तरी. बरोबर आहे, राईट? काही खा तरी. तर याला काही प्रॉब्लेम आहे का? एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? नो, काही नाही. आहे बाबा, आहे ते आहे. आणि त्यानुसार ओके बाबा, याले त्याच्यानुसार त्याला काम मिळन वगैरे काही करण, याले त्याच्यानुसार WWF मध्ये जाले मिळन, जे काय असेल ते. प्रत्येकाला आपल्या ऑपॉर्च्युनिटी. ओके फाईन, टेन्शन नाही. पण तरी सुद्धा आपल्याला काय दिसते? तसं नाही. मग आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर हा सुकड्या काऊनच सुकड्या होता रे बाबा. आणि हा पहलवान झाला तर कसा पहलवान झाला?
पहिलं हे का असं झालं, त्या खोलात जाणं गरजेचं आहे. दुसरं, हा पैलवान आहे आणि हा सुकड्या आहे, ते दोघे समाजात आहेत कसे, तर माहित होते हा पैलवान या सुकड्याच्या समोर असा मान खाली घालून, जी हुजूर सरकार, आणि हा सुकड्या असा छाती काढून, एवढीच छाती म्हणे असं काढून, आणि याची छाती तुम्हाला माहित आहे, तरी असं मोठी प्रॉब्लेम. हे असं काय आणि असं का झालं, तर कोणत्या प्रकारच्या इनइक्वॅलिटी ते आधी बघून घेऊया आणि मग असं का होतं ते समजून घेऊया. ठीक आहे, बघा पहिल्यांदा इनइक्वॅलिटी, असमानता, विषमता, दॅट मीन्स डिस्टिंक्शन बिटवीन द टू इन द सोसायटी, है ना, कुठला तरी प्रकारचं ना भेदाभेद आहे अशी स्थिती. दोन प्रकारच्या आहे, निसर्गता आणि एक सामाजिक. नॅचरल जे आहे, जे मी सांगितलं सिंगल हड्डी डबल हड्डी, यस इनबॉर्न आहे, उपजतच आहे, जन्मजातच आहे, जन्मजातच आहे, उपजतच आहे, जन्मता ते निश्चित झालेला आहे, त्याच्यात काही असं बदल होत नाही. त्यामुळे विभिन्न क्षमता असेल आणि प्रतिभा असेल. काहींले एक वेळा वाचलं तर लक्षात, काहींले 10 वेळा वाचून लक्षात येत नाही, बरोबर आहे ना, राईट. तर विभिन्न क्षमता आणि प्रतिभा असेल आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालेले, क्रिएटेड ड्यू टू द डिफरन्शियल कॅपॅबिलिटीज अँड दी टॅलेंट्स. वेगवेगळं असते, काही प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही, मान्य आहे बाबा. आता हे जे आहेत ना, दिस आर द इंट्रिन्सिक, आंतरिक आहे, इंट्रिन्सिक आतमधलं आहे, उपजत गुण आहेत, है ना. एकाचं आपलं स्किल आहे ते उपजत आहे, त्याचा इंटरेस्ट आहे उपजत आहे, त्याच्यामुळे याला बदलवता येत नाही. इट इज नॉट चेंज बट इन जनरल, असं म्हणत नाही की बदलवताच येत नाही. मेहनत घेतली तर बदलवता येऊ शकते, टेक्नॉलॉजी वापरली तर बदलवता येऊ शकते, इट कॅन बी पॉसिबल. आणि म्हणून एक कॉन्सेप्ट आहे लिडरशिपचा, है ना, मॉडर्न कॉन्सेप्ट आहे काय, लीडर्स आर नॉट बॉर्न, दे कॅन मेड. लीडर्स आर नॉट बॉर्न, दे कॅन बी मेड. ते बनवू शकतो आपण, तयार करू शकतो थ्रू प्रॉपर ट्रेनिंग, बरोबर. पण तरी सुद्धा निसर्गता जर आपण बघितलं तर आपल्याला हे दिसतंय. आणि म्हणून समाजामध्ये डिफरन्शियल लेवलवर लोक आहेत, कोणी तज्ञ झालेले आहेत, सायंटिस्ट झालेले आहेत, कोणी काही आपल्याला दिसून येतं, बरोबर आहे. परंतु दुसऱ्या प्रकारची असमानता ती आहे सामाजिक. ही कोणी निर्माण केलेली आहे, समाजाने, सोसायटीने निर्माण केलेली आहे, है ना. भेदाभेद वागणूक आणि विषम संधी कशामुळे झाले, भेदाभेद वागणूक क्रिएटेड बाय द अनइक्वल ट्रीटमेंट अँड अनइक्वल अपॉर्च्युनिटीज. अनइक्वल ट्रीटमेंट, जाणून बुजून एकदम बेस्ट टॅलेंट असन तरी टॅलेंट डावलल्या जाते. शाळेमध्ये पाहिलं जाणून बुजून, है ना, आणि मग त्याच्यामुळे तो होते, बरोबर आहे, डफर. आणि ट्रीटमेंट आणि अपॉर्च्युनिटीज सुद्धा त्याला विविध दिल्या जातात वेगवेगळ्या प्रकारे. काही ना अपॉर्च्युनिटीज मिळतात, काही ना अपॉर्च्युनिटीज मिळत नाही. अपॉर्च्युनिटीज ह्या त्याच्या सामाजिक आर्थिक स्थितीनुसार सुद्धा असतात. कधी कधी त्याची आर्थिक स्थिती जर बरोबर नसेल, ते एकदम जबरदस्त ब्रिलियंट पोरगा असेल, परंतु गरीब घराण्यातला असेल, त्याला क्लास लावता नसेल आला तर कदाचित त्याचा रिझल्ट येणार नाही. तर बिकॉज ऑफ द डिफरन्शियल अनइक्वल ट्रीटमेंट अँड द अपॉर्च्युनिटीज, याच्यामुळे जी विषमता निर्माण होते ती काय आहे, सामाजिक. आता ही बाह्यांगत आहे, ही काय त्या हुशार मुलामध्ये उपजत होती का नाही, त्याची परिस्थितीमुळे त्याला ही अपॉर्च्युनिटी मिळाली नाही आणि म्हणून तो मोठा होऊ शकला नाही, बरोबर आहे, राईट. आता हे बदलवणे शक्य आहे का, यस. सोशल क्रिएटेड इनइक्वॅलिटीज मीन्स social inequalities or socio-economic inequalities can be changed, but it is not changed because of the vested interest. जर हे बदलत नसेल तर कशामुळे, because of the vested interest of the some minorities in the society. That minority is called as the elite minorities. elite minorities, है ना. जे उच्चभ्रू असतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी अशी सामाजिक आर्थिक स्थिती तयार करतात
जेणेकरून विषमता ही कायम राहिली पाहिजे. तर दोन प्रकार लक्षात आले, नैसर्गिक आणि सामाजिक. मग हे एक्सेप्टेबल आहे, हे एक्सेप्टेबल आहे, मान्य आहे, यस आहे. आता हे आहे तर आहेच ना, बरोबर आहे, हे आहे तर आहे. पण हे जे आहे हे मात्र मान्य नाही. परंतु वरवर आपल्याला वाटते यस हे एक्सेप्टेबल आहे, पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर काही प्रकारच्या ज्या दिसणाऱ्या नैसर्गिक असमानता आहेत त्या प्रत्यक्षात नैसर्गिक नाहीच. ते कसं बघूया. बघा आपल्याला काय दिसतंय. इन जनरल डोक्यात आत्ताही डोक्यात पुरुष प्रधान संस्कृती सर्व जगभर आहे, विथ फ्यू एक्सेप्शन्स. आणि माणूस म्हटला तर त्याच्यात चिविनिझम आहे ना, फालतूचा भालधंदा. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते, काय म्हणतो, स्त्री एक दुर्बल लिंग आहे. पोट्ट्यांले काय जमते, पोट्ट्यांले काय येते, थोडीशी ठोसला, पोट्ट्याच बरोबर चालवत नाही. बाबा इंडिकेटर, अरे बाबा विथ फ्यू एक्सेप्शन, एखादी घटना घडली की आम्ही काय करतो, थोपवून देतो, माइंडसेट बनवतो, बरोबर आहे. आता स्त्री हे दुर्बल लिंग जे आहे हे एक दोन घटना घडल्यामुळे नाही, तर हे मानसिकता निर्माण केलेली आहे. कोणी समाजाने, बरोबर आहे, समाजाने सांगितलं स्त्री दुर्बल. प्रत्यक्षात आहे का, दॅट इज अ प्रॉब्लेम. दुसरं आपण बघितलंय जगामध्ये श्वेतवर्णी दुर्बल बुद्धिमत्ता. ब्लॅक्स आर लेस इंटेलिजंट, त्यांना नाही जमत. आता नाही, हो नाही, आता रोजच सांगा नाही, काही वर्षांनी 100-200 वर्षांनी ते होऊनच जाते सत्य, है ना. दिव्यांग अकार्यशील आहे बाबा, त्याला काम जमू शकत नाही, त्याला मदत करा रे बाबा, त्याला हेल्प करा बाबा, त्याला मदत करावं लागेल बाबा, त्याला तो काही जमू नाही शके, त्याला चालणं नाही जमू शके, त्याला उचला रे बाबा, त्याला दिसे नाही, त्याला चालून न्या रे बाबा, बरोबर आहे, राईट आहे ना, असं कॉन्सेप्ट आहे ना, आहे, यस. त्यानंतर दलित, आदिवासी, पिछडा जे काय असेल, काय म्हणतो बाबा मजूर, याला काय जमते, मजूर, तू बाबा खालचं काम कर, तुला काही बाकीचं हे नाही, काही समजे नाही. आणि ह्या हजारो वर्षापासून थोपवल्या गेल्या आणि ह्या मान्यता प्राप्त आहे. आता जर बघितलं आपण ते 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या अगेन्स्ट मध्ये आंदोलन झाली, बिकॉज ऑफ द रिनायन्सन्स, बिकॉज ऑफ द एनलायटनमेंट, अवेकनिंग ऑफ द पीपल. लोकांना कळायला लागलं काय यार हे फालतूचं, हे थोपवल्या गेलं आहे, हे निसर्गता नाही. प्रथमतः काय म्हटलं जात होतं, हे सत्य आहे, निसर्गताच आहे, निसर्गाने असं केलेलं आहे. आता बघा कसं म्हटलेलं आहे, बघा सिद्ध सिनारिओ. इतके मोठे फिलॉसॉफर त्या काळाचे, है ना, 17th-18th सेंचुरी. बघा काय म्हणतो डेव्हिड ह्यूम आणि आमचा इमॅन्युअल कांट. बघा काय म्हणतोय, ऍक्टिव्ह सस्पेक्ट दॅट निग्रोज अँड इन जनरल अदर स्पीसीज ऑफ मेन, म्हणजे बाकी जेवढे काही स्पीसीज आहेत कोण, बी नॅचरली इन्फेरियर टू द व्हाईट. म्हणजे जे युरोपियन आहेत, गोरे चिट्टे है ना, तेच सगळे हुशार आहेत, बाकीचे खोशार, असा कोण म्हणते, डेव्हिड ह्यूम फिलॉसॉफर. आता त्यानं म्हणणं तर जनते मानलं, हो बाबा, इकडे खाली द निग्रोज ऑफ आफ्रिका हॅव रिसिव्ड फ्रॉम द नेचर नो नेचर म्हणते, बरं, निसर्गाने त्यांना डोकं दिलेलं नाही, नो इंटेलिजन्स दॅट रायजेस अबाव द फुलिश. एकदम मूर्खाच्या पर्यंतच त्यांना अक्कल दिली आहे, मूर्खाच्या वर्णात. दॅट मीन्स इमॅन्युअल कांट सेड दॅट दे ऑल आर फुलिश, मूर्ख आहेत बाबा. मग त्यांना मूर्ख आहे ते गुलाम, स्लेव्स. हे बघा कसं स्लॅव्हरीला प्रूव्ह करण्यासाठी, गुलामीला प्रूव्ह करण्यासाठी हे लादलेलं आहे. बघा किती नालायकपणा आहे, लक्षात आलाय किती नालायकपणा आहे. आता वारंवार म्हणायचं, उच्चभ्रू लोक म्हणतील, वारंवार थोपवलं की झालं. इकडे बघा मॉडर्न याच्यामध्ये आता बघा व्हाईट रेसिझमचा प्रॉब्लेम है ना, वर्णवाद किती घाणेरड्या लेवलवर आहे.
है ना. आता 1960s मध्ये आयक्यू टेस्ट आली. किती होपलेस टेस्ट आहे ती. आयक्यू टेस्टच्या याच्यावर आर्थर जेन्सन काय म्हणते, जिनेटिक डिफरन्सेस इन द इंटेलिजन्स, जिनेटिक डिफरन्सेस आहेत म्हणते, आणि निग्रोनली अक्कल नाही म्हणते. हे बाबा बरोबर आहे. आता हे झालं ब्लॅक्सच्या बाबतीमध्ये, रेसिझमच्या बाबतीमध्ये, है ना. जेंडर डिस्क्रिमिनेशन बघा त्या काळापासून, है ना, प्राचीन काळापासून, भारतातच नाही, भारत इकडे पाहूच आपण मनुस्मृतीमध्ये, भारतातच नाही तर जगामध्ये. काय म्हणते आमचा अरिस्टॉटल भाऊ, कॅरेक्टराइज्ड वुमन ॲज अ डिफॉर्म्ड ऑर इन्फरियर वर्शन ऑफ मेन. माणसाच्या दुय्यम लिंग आहे म्हणते, माणूस श्रेष्ठ आहे म्हणते. बरं झालं बापू तू बनलास, तू जर बाई बनला असतास आला लक्षात. बघा सी द चिविनिझम. आता हे चारही जण कोण होत बाबा, एक तरी बाईनं म्हणलं का, बाईनं म्हणलं का नाही. बघा बा, सी द चिविनिझम इन ऍट द वर्ल्ड, है ना. आता इथे बायबल, बायबल हे कोणी माणसानंच लिहिले. बायबल मध्ये बघा काय म्हणते, interpretation, black people were the descendants of Ham or Canaan and therefore destined for servitude. आणि हे व्हाईटनं लिहिलं म्हणून असं बोलले बाबा. जेनेसिस 9:25 मध्ये दिलेलं आहे. आता भारतात बघा, जगामध्ये बरेचसे जे ग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ, ते पण कसे अनइक्वल होते. भारतामधला धार्मिक ग्रंथ त्यावेळेस मनुस्मृती, म्हणजे मानव धर्मची श्रुती, मनुस्मृती मानव धर्माचं शास्त्र आहे म्हणे. मनुस्मृती म्हणजे काय, मानव धर्माचं. आता मानव धर्म म्हणजे काय रे बा, मानव धर्म म्हणजे दोन मानवांचा भेदाभेद करणारा धर्म का, तो मनुस्मृती म्हणे तसंच हो का म्हणावं आता, है ना. मग डोक्यामधून एक, हातामधून एक, पोटामधून एक, बापा कशा कशामधून. बरं झालं अजून कुठून नाही काढलं तर असो. 5.84 मध्ये मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे, चंडाला रिक्वायर्स प्युरिफिकेशन बाय बाथिंग, है ना. एकदा चांदाड गेले म्हणजे अनटचेबल, फिफ्थ वर्ण, की बाबा काय होते, विटाळ, है ना. आपण अशुद्ध होतो, आंघोळ करावं लागेल. मग ते गावाच्या बाहेर साऊथ मध्ये काही असे पण आहेत कास्ट, ज्याला इनव्हिजिबल कास्ट म्हणतात. तिथल्या लोकांना पाहिलंच नाही कोणी, कारण त्यांना रात्रीच गावात यायची परमिशन आहे, जेव्हा सगळे झोपले राहते. आली आपत, आहे ना. किती खतरनाक. काय म्हणते, मानव धर्म असं. दुसरं बघितलं तर आपण बघा डिसेबल्ड बद्दलही मनुस्मृतीमध्ये बघा कसं मानसिकता कशी विकसित होते. मनुस्मृतीमध्ये जे अपंग आहेत, ज्याला दिव्यांग आपण म्हणतो, त्यांच्याबद्दल लिहिलंय, डिसेबल्ड डिस्क्वालिफाय फ्रॉम द शेअर ऑफ इनहेरिटन्स अँड अलाउ ओनली फूड अँड क्लॉथिंग, असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं. आता तेव्हापासून सातत्याने तर भारतामध्ये दिव्यांगाचं कसं हाल होईल, बरोबर आहे. आजही दिव्यांगांना बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, वेलफेअरिस्ट, डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये केव्हा बघणार, बरोबर आहे, राईट. नाव तर फक्त दिलं दिव्यांग म्हणलं का झालं, असं आहे का, नाही. आता इथे बघितलं आपण मनुस्मृती काय म्हणते वुमन्सच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये, की दे आर डिपेंडंट, है ना. काय म्हणते, दे आर डिपेंडंट. स्त्रिया ज्या आहेत ह्या डिपेंडंट, जन्मापासून मरेपर्यंत, जन्मले का बापाच्या भरोशावर राहायचं, मोठ्या झाल्या तर नवऱ्याच्या भरोशावर राहायचं, है ना. आणि म्हाताऱ्या झाल्या तर पोट्ट्याच्या भरोशावर राहायचं. स्वतः कुठलंही स्वतःचं डिसिजन घ्यायचं नाही, नवऱ्याला विचारूनच. इवन रिच्युअल करायचे असतील धार्मिक तर ते पण नवऱ्याच्या परमिशन आली आपण. असं भयानक स्थिती आपल्याला अशी दिसून येते. मग अशा याच्यामध्ये आता हे कोण होत रे बाबा, असं जर नॅचरली आहे, चला ऍक्सेप्टेड, नैसर्गिक आहे, तर हे कोण होत रे बाबा, बरोबर आहे. इकडे जर ब्लॅक्सच्या इकडे बघितलं, काही मी उदाहरणं घेतलेले आहेत, हा उदाहरण आहेत ते, हा ना. सिंथेसाइज द आर्टिफिशियल हार्मोन्स लाईक द प्रोजेस्टेरॉन. पर्सी जुलियन जे आहेत, है ना, पर्सी जुलियन हे ब्लॅक आहेत आणि ते सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी आर्टिफिशियल हार्मोन तयार केलं, बरोबर. इकडे ॲलिस वॉल्कर ह्या पुलझिकर प्राइज विनर आहेत, त्यांचं पुस्तक आहे द कलर पर्पल, आलं लक्षात, है ना. मग ही विद्वत्ता आली कुठून, मग लेस इंटेलिजंट म्हणायचं कसं, हाऊ इट कन्सिडर्ड नॅचरली दॅट द ब्लॅक्स आर लेस इंटेलिजंट.
विच इज बिंग अनोटेड इन द बायबल. बायबलमध्ये म्हटलं आहे किंवा फिलॉसॉफर्सने म्हटलं आहे, बरोबर आहे. इथे स्त्रियांच्या बाबतीमध्ये राणी लक्ष्मीबाई टिमिड, वीक असतात म्हणतात, टायर्ड असतात, वीक असतात. हिम्मत, इकडे हिम्मत आहे. मेरी कॉम, नावं लिहिलेच नाही मी, कशासाठी तुम्हाला माहितच आहे. ही नावं मात्र देर आर मेनी इन ब्लॅक्स अँड इन सबल्टन आहे ना सेक्शन्स ऑफ द सोसायटी. भारतामध्ये आणि तिकडे जगभरात जर बघितलं तर आपल्याला दिसते खालच्या थरातील जे लोक ज्यांना दाबला आहे ना, ज्यांना पिळवणूक झाली हजारो वर्षापासून, त्यांच्यामध्ये इतके जबरदस्त आहेत लोक की विचार नका, पण ते अद्यापही माहित नाही. जाणून बुजून त्यांना है ना, आता ते काही एवढे प्रकाश झोतात आलेत की त्यांना कुठं लपवायचं. सूर्यासारखे तडपदार आहेत है ना, सूर्यासारखे. का सांगायचं, सांगू शकतो, काय सांगू शकतो. हँडिकॅप मध्ये म्हणू शकतो, दिव्यांगामध्ये तुम्हालाच नावं माहित आहेत का नाही. सो काय लक्षात येतं, इज देअर एनी inequality which is shown in the society is really a natural inequality. जे म्हटला गेलाय तो हजारो वर्षापासून आपल्याला काय सांगितलंय, हे नैसर्गिकच आहे. पण खरंच प्रत्यक्षात हे नैसर्गिक आहे का, नाही. देअर आर सम इनइक्वॅलिटीज which seems to be a natural but are not natural inequalities. आता याच्यावर जीन जॅक्वेस रुसो यांनी आपल्या डिस्कोर्स इनइक्वॅलिटी, तर मेजर प्रॉब्लेम काय, निसर्गता प्रत्यक्षात आहे जी इनइक्वॅलिटी, त्याच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठला आहे, विच इज सोशली क्रिएटेड ऑर विच इज सोशली इम्पोज्ड ॲज अ नॅचरल इनइक्वॅलिटी, दॅट इज अ प्रॉब्लेम. आणि म्हणून रुसो यांनी सांगितलं की अशी एक असमानता असते जी आभासी नैसर्गिक आहे किंवा पारंपरिक आहे. सुडो नॅचरल ऑर कन्व्हेन्शनल इनइक्वॅलिटी, दॅट इज द मेजर प्रॉब्लेम. दोन जे आहे, नॅचरल इनइक्वॅलिटी आणि सोशल, माहीतच आपलं क्लिअर कट. पण जिथे आपल्याला वाटते नैसर्गता आहे पण प्रत्यक्षात मात्र ती सोशली क्रिएटेड असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ सुडो नॅचरल इनइक्वॅलिटी, विच इज नॅचरली क्रिएटेड, सिम्स टू बी, बट ऍक्च्युअली सोशली क्रिएटेड. क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता याच्यानुसार मॉडर्न थेअरीज, मग याच्यावर पहिल्यांदा झालं असं 1930s 40s 60s पर्यंत हा डिबेट राहिला, आणि मग 1960sच्या दरम्यान नवीन थेअरी आली. आणि ती थेअरी म्हणजे काय की ऍक्च्युअल नॅचरल इनइक्वॅलिटी इज अ इनइक्वॅलिटी विच इज क्रिएटेड बाय द चॉईस ऑफ अ पर्सन, विच इज क्रिएटेड बाय द चॉईस ऑफ द पर्सन, है ना, बाय द चॉईस. त्याने निवडलंय त्याचं आयुष्य काय, आणि त्याच्यानुसार ज्या काही विषमता असमानता निर्माण झाल्या असतील त्या निर्माण झाल्या. मग हे कुठे असं आहे की ज्याच्यामध्ये समाज जो आहे, सोसायटी जो आहे, ती सोसायटी सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करेल. काय करेल, इक्वल अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करेल, अँड गिव्हिंग द equal treatment irrespective of the socio-economic condition of the individual. अशी जेव्हा स्थिती असेल आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने चॉईस केलं असेल, लक्षात आलंय का, त्याच्यानंतर त्या म्हणजे एका बापाचे दोन पोट्टे आहेत, बापानं दोघांनी ओतप्रत दिलं, विचार नका, ओतप्रत दिलं, त्यातलं एक थोडस ढिलं होतं, ढिलं म्हणजे आमचं बिमार पडत होतं है ना, तर त्याला थोडस विशेष लक्ष दिलं, एक चांगलं होतं है ना, त्याला म्हणे बापू याच्याकडे याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं, तर याला थोडेसे जास्त खर्च करतो पैसे, तुला नाही करू, अशी स्थिती. आणि याच्यात जो ढिलं होतं आमचं कमकुवत बिमार, ते सणान झालं, आणि जे मस्त होतं बापान त्याच्याकडे लक्ष दिलं पण ते झोमॅटोवालं झालं, तर याले दोषी कोण, गेटिंग द पॉइंट. चॉईस, जसा विचाराचार तसे घडाल, व्हॉट यू थिंक है ना यू विल बिकम. अशी जी स्थिती असेल त्या स्थितीला आपण एक्सेप्टेबल राहू शकतो, समाज निर्मित मात्र राहू शकत नाही. सो इनइक्वॅलिटी ब्रीड्स इनइक्वॅलिटी, बिकॉज
सोसायटी वन्स क्रिएटेड इनइक्वॅलिटी इट ब्रीड्स द इनइक्वॅलिटी, अशी मात्र आपण एक्सेप्ट करू शकत नाही. आणि हाच संविधानाचा जो भारतीय संविधानाचा जो वेध घेणं आहे, म्हणजे द एंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू व्हॅनिश ऑल सॉर्ट्स ऑफ द socially created inequalities, socially created inequalities, and to create a platform of equal opportunity to all irrespective of the socio-economic status. लक्षात आलं? मग आता याच्यानंतर आर्टिकल 14 ते 18चा काही लोचा होईल, कॉन्सेप्ट पूर्ण समजून सांगितला बघा. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक आपण समजून घेऊ, ते म्हणजे समानतेचे प्रकार आहेत तरी कोणते. सो भाई बने रहो, लगे रहो, टिके रहो, देखते रहो, समझते रहो और लाइक शेयर भी तो करो. और पढ़ाई के लिए भाई ऑल द बेस्ट.